नवी मुंबई के पाम बीच मार्ग पर सायन पनवेल महामार्ग को जोड़ने वाले नए उड़ान पुल के उद्घाटन को लेकर विवाद पैदा हो गया है। उद्घाटन वन मंत्री गणेश नाईक ने किया, लेकिन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का नाम आधारशिला पर नहीं होने से शिवसेना आक्रामक हो गई। शिवसेना के नगर सेवक साहिल चौगुले ने पुल के पास आंदोलन कर विरोध जताया और शिंदे के नाम वाली निमंत्रण पत्रिका उड़ान पुल पर लगाई। उन्होंने महानगर पालिका से जवाब तलब करने और अगर नाम शामिल नहीं किया गया तो स्वयं खर्च पर तख्ता लगाने की चेतावनी भी दी। हे बघा, ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत बहुतांश वास्तूंचे जेव्हा उद्घाटन झालेत त्या ठिकाणी माननीय गणेश नाईक साहेबांचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलं आहे। ते ना त्या जिल्ह्याचे आमदार आहेत ना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरी आमच्या शिवसेनेच्या ठाण्यांच्या नेत्यांनी कधी त्याच्यावर आक्षेप घेतला नाही। हे आमच्या शिवसेनेचं मोठपण आहे। बट या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत येणारे एखाद्या महानगरपालिकेच्या अंतर्गत एखाद्या वास्तूच्या, रस्त्याचं आणि पुलाचं उद्घाटन होतं, त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांचं नाव हे जाणीवपूर्वक वगळलं जातं। ह्याच्यापूर्वी पण महिला दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रम पत्रिकामध्ये शिंदे साहेबांचं नाव जातं, तेव्हाही आम्ही महापालिकेला आणि महापौर मॅडमला सांगितलेलं की तुम्ही असं जाणीवपूर्वक आमच्या साहेबांचं नाव तुम्ही वगळू नका, नाहीतर आम्ही ह्याच्यावर 100% ह्याचा आम्ही निषेध करू। आणि परत एकदा त्याच प्रकारे तसंच करण्यात आलं आहे। म्हणून आज आम्ही स्वतः येऊन इथं शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख आम्ही त्या बोर्डवर केला आहे, त्या फलकावर केला आहे। पण आम्हाला साहेबांची शिकवणे कोणावर टीका टिप्पणी न करता आपल्या कामामधून उत्तर द्यायचंय। म्हणून आम्ही त्यांच्या कुठल्याही नवी मुंबईच्या भाजपच्या नेत्याला दुखवलं नाहीये, त्यांचं सुद्धा नाव या फलकावर आहे। म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या शिकवणावर चालणारे शिवसैनिक आहोत आणि जेव्हा जेव्हा शिंदे साहेबांचं नाव आणि आमच्या नेत्यांचं नाव जाणीवपूर्वक वगळलं जाईल तेव्हा आनंद डिगे साहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक त्यांचं नाव स्वतःहून पुढाकार घेऊन मान सन्मानाने तिथं लावेल।